नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण विवाह विषयी बोलणार आहोत. आपला विवाह कोठे कधी होणार याविषयी आपण बोलणार आहोत. कुंडलीमध्ये सप्तम स्थानाचा जर विचार केला तर वैवाहिक स्थान म्हणून त्या स्थानाला मान्यता प्राप्त झाली. मानसिक शारीरिक क्षमता कशी असेल, तो कुठे असेल आणि आपला विवाह कधी होईल ही जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आपण ज्यावेळेला कुंडलीमधून विचार करतो की बाबा आपला विवाह कधी होणार आहे, कुठे होणार आहे, कसा होणार आहे, त्यावेळेला महत्त्वाचं स्थान म्हणजे सप्तम स्थानाचा विचार करतो. त्याचबरोबर कुंडलीमध्ये 2, 5, 7 आणि 11 या स्थानाचाही विचार केला जातो. कारण 2 हे कुटुंब स्थान मानलं जातं आणि त्याचबरोबर पंचम स्थानाला एक प्रेमाचं स्थान म्हणून मानलं जातं आणि त्याचबरोबर त्याला संतती स्थान म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि भाग्यस्थानाला हे पंचम स्थानाचं नवपंचम योग करणारं एक स्थान आहे, त्यामुळे या स्थानालाही तितकंच महत्त्व दिलं जातं. तर आपला जोडीदार कसा मिळेल किंवा काय असेल त्यावेळेला पत्रिकेतील शुक्र, चंद्र, रवी या ग्रहांचा विचार केला जातो. ज्या वेळेला 1 किंवा 4 स्थानापर्यंत शुक्र, चंद्र, रवी हे ग्रह असतात त्यावेळेला आपल्या जवळपासच म्हणजे अगदी 25 किलोमीटरच्या अंतरावरती आपला जोडीदार असू शकतो. आणि 5 आणि 7 या स्थानामध्ये जर शुक्र, चंद्र, रवी असतील तर आपला जोडीदार हा जवळजवळ परिचित आणि ओळखीचा असतो. आपण जिथे नोकरी करतो किंवा बिझनेस करतो, काही कारणानिमित्त किंवा कामानिमित्त आपली भेट होत असते एकमेकाशी आणि त्यातून तो परिचित होऊन आपल्याला जवळपास येतो. असंही ज्योतिषशास्त्र सांगतं की चंद्र हा मातुलकारक म्हणजे मातुल घराण्याशी संबंधित असा ग्रह आहे. त्यामुळे ज्या वेळेला चंद्राशी सप्तम स्थानाचा संबंध येतो त्यावेळेला आईच्या घराण्याकडून आपल्याला एखादा जोडीदार मिळून जातो. आणि रवी हा पितृकारक मानला जातो. त्यामुळे रवीच्या संपर्कात ज्या वेळेला सप्तम स्थानाचा संबंध येतो त्यावेळेला वडिलांच्या नात्या संबंधातून म्हणजे तिथून जवळपास आपल्याला जोडीदार मिळतो. 8 आणि 11 या स्थानात जर शुक्र, चंद्र, रवी असतील तर निमित्त म्हणजे ज्या व्यवसाय किंवा नोकरी निमित्ताने आपल्याला परगावातला म्हणजे आपण ज्या गावापासून थोड्याफार अंतरावरती आपल्याला जोडीदार मिळतो. पण 9, 12 या स्थानामध्ये जर ज्या वेळेला शुक्र, चंद्र, रवी येतात त्यावेळी मात्र आपल्याला परदेशातून म्हणजे आपल्या देशाच्या बाहेरच्या याच्यातून आपल्याला जोडीदार मिळतो. हे जोडीदार आपल्याला कुठे कसा मिळतो आपण पाहिलं, पण विवाहाचा योग कधी येतो किंवा आपला विवाह कधी होतो याच्यासाठी ज्या वेळेला गुरु गोचर भ्रमण करून येतो त्यावेळेला आपल्या विवाहाचे योग येतात. 3ऱ्या, 5व्या आणि 11व्या स्थानातून गुरुचं भ्रमण म्हणजे आपल्या राशीपासून ज्या वेळेला गुरुचं भ्रमण चालू होतं 3ऱ्या, 5व्या आणि 11व्या या स्थानातून त्यावेळेला विवाहाचे योग बरेचसेच येतात. परंतु यावेळी गोचरीचा शनी असेल किंवा तुमच्या कुंडलीतील कुठूनही शनीची दृष्टी सप्तम स्थानावर पडत असेल तर मात्र अडचणी येतील. गोचरी भ्रमण हे लग्नाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं ठरतं. कधी कधी राहूच्या दृष्टीमध्ये म्हणजे शुभ राहूच्या दृष्टीमध्ये सुद्धा गोचरीने ज्या वेळेला येतो परिणाम गुरुचं दृष्टी किंवा चंद्राचे ते योग बनतात त्यावेळेला सुद्धा विवाह योग येतो. विवाह ठरवताना किंवा एखादं उदाहरण जर मला तुम्हाला द्यायचं म्हणलं तर ही कुंडली जी आहे ती एका स्त्रीची आहे. या लग्नामध्ये धनु लग्न आहे, केतू लग्नी आहे, चंद्र कुटुंब स्थानामध्ये आहे, रवी गुरु युती ही तृतीय स्थानामध्ये आहे, सप्तमेश जो आहे तो शुक्राच्या युतीमध्ये सुख स्थानामध्ये आहे. ज्या वेळेला शुक्र म्हणजे विवाहास पोषक असा शुक्र ही ग्रह आहे, या शुक्राचाही विचार केला जातो आणि अशा ह्या शुक्राबरोबर सप्तमेशाची युती झाल्यामुळे आणि लग्नेश गुरु भाग्येश रवीच्या युतीत येत असल्यामुळे ह्या मुलीचं लग्न जे आहे, ह्या स्त्रीचं जे लग्न आहे ते 20 वर्षाच्या आतमध्ये असून श्रीमंत स्थळ मिळालं. श्रीमंत स्थळ मिळण्याचं कारण एकच आहे की धनस्थानामध्ये एकटा चंद्र
ज्या वेळेला धनस्थानामध्ये एकटा चंद्र येतो आणि त्याच्यावरती कोणत्याही पापग्रहाची दृष्टी नसते, त्यावेळेला आपल्याकडे धनप्राप्तीचे बरेचसेच योग येतात. बुध आणि शुक्रासारखे ग्रह हे जे सप्तम सुखस्थानामध्ये आहेत, ज्याला सुख आपलं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्या जीवनामध्ये सुख काय आहे, हे म्हणजे जवळजवळ सर्वच पत्रिकेमध्ये, मग वैवाहिक सुखामध्ये सुद्धा सुखाचा विचार केला जातो. आणि यामध्ये आपण हा विचार केला असताना शुक्र आणि बुध, शुक्र हा प्रणयाचा कारक मानला जातो आणि सप्तम स्थानाच्या सप्तमेशाशी त्याचा संबंध आल्यामुळे, शुक्र उच्चीचा असल्यामुळे इथे सौख्य ह्या मुलीला भरभरून मिळालं. आज ही मुलीची जर वैवाहिक स्थिती जर जाणून घेतली तर ही मुलगी आपल्या कुटुंबामध्ये सासरची तर लाडकीच आहे, चंद्र एकटा असल्यामुळे पतीचीही लाडकी आहे. परंतु थोडासा प्रॉब्लेम ह्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू स्वराशीचे आहेत, पण ते सप्तमामध्ये असल्यामुळे प्रॉब्लेम म्हणजे अडचण अशी काहीच म्हणता येणार नाही या गोष्टीला. आपल्या पतीपासून थोडेसे लांब राहण्याचे योग म्हणजे कसे की भांडण वगैरे असं काही नाही, पण थोडेसे लांब राहण्याचे योग म्हणजे नवरा परदेशात आहे आणि ही इकडे राहते, त्यामुळे हे लांब राहण्याचे योग आहेत यांच्यामध्ये. नेपच्यून 9 पंचम योग करतो पंचमस्थानाशी. नेपच्यून हा तसा संवेदनशील खूप ग्रह आहे आणि त्यामुळे हा शुक्राशी सुद्धा पंचम स्थानाशी सुद्धा 9 पंचम योग करत असल्यामुळे इथे हे वैवाहिक जीवन खूप छान प्रकारे चाललेलं आहे. आता आपण घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर पाहूया वैवाहिक सौख्य म्हणजे काय. ब्रेकपूर्वी पाहिलं आपण की विवाहाचा विचार करताना की कुंडलीतील सप्तम स्थानाचा विचार केला पाहिजे विवाहाच्या बाबतीत. परंतु कुंडलीतील वैवाहिक सौख्य पाहत असताना मात्र प्रणयकारक शुक्राचा विचार केला जातो, कारण शुक्राला 9 ग्रहामध्ये प्रणयाचा कारक मानला जातो. शुक्र हा ग्रह कुंडलीमध्ये कोणत्याही स्थानामध्ये असू दे, 12 स्थानामध्ये कोणत्याही स्थानामध्ये, जरी तो 12व्या स्थानामध्ये जरी असेल आणि तो जर स्वराशीत म्हणजे वृषभ आणि तुळ या शुक्राच्या स्वराशी, या दोन्ही स्वराशीत जरी असेल आणि तो शुभ ग्रहयुक्त ग्रहांच्या दृष्टीत जरी असेल तरीही वैवाहिक सौख्य उत्तम प्रकारे मिळतं. वैवाहिक जीवन पाहताना आणखीन एका ग्रहाचा विचार केला जातो, तो म्हणजे रवी, सूर्य. हा सूर्य ग्रह जर मार्गी असेल, वक्री नसेल, मार्गी असेल आणि स्वराशीत किंवा उच्च राशीत असेल तरीही अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला वैवाहिक सौख्य मिळतं. वैवाहिक सौख्य ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला पुरुषाच्या कुंडलीमध्ये चंद्रग्रहाचा आणि स्त्रियांच्या कुंडलीमध्ये रवीचा विचार केला जातो. या 2 ग्रहांचा विचार करणं अतिशय आवश्यक आहे. तर चतुर्थ स्थानातील शुभ ग्रह जे आहेत ते वैवाहिक दृष्ट्या अतिशय पोषक आहेत. कुंडलीमध्ये आपण मगाशी ब्रेकपूर्वी पाहिलं की सुखस्थान, ज्याला आपण चतुर्थ स्थान आहे कुंडलीतलं, त्याला सुखस्थान मानलं जातं. ह्या सुखस्थानाचा विचार करतो त्यावेळेला शुक्र हा ज्या वेळेला स्वराशीमध्ये तुळ किंवा वृषभमध्ये येतो सुखस्थानामध्ये, त्यावेळेला त्याची कर्मावरती पूर्ण दृष्टी पडते आणि आपलं कर्म ज्या वेळेला आपण विचार करतो, आपलं कर्म व्यावसायिक नोकरीच्या दृष्टीने विचार करतो, परंतु इथे मात्र जर आपलं कर्मच मजबूत असेल तर आपल्याला बरंचसं काही सुख देऊन जातं. त्यामुळे शुक्राचा प्रणयाचा विचार आपण केला जातो. सप्तम स्थान तसं प्रणयाचंच मानलं जातं, म्हणूनच त्याला वैवाहिक स्थान मानलं जातं. त्याचबरोबर पंचमस्थानही आहे, कुटुंबस्थानही आहे आणि लाभस्थान आणि भाग्यस्थानही आहे. या सर्व स्थानाचा, शुभ स्थानांचा, शुभ ग्रहांचा शुक्राशी ज्या वेळेला प्रतियुतीमध्ये संबंध येतो त्यावेळेला वैवाहिक सौख्य अतिशय उत्तम मिळतं. याचबरोबर नक्षत्रांचाही विचार केला जातो. मूळ, आश्लेषा ह्या ज्या क्रूर नक्षत्रामध्ये शुक्र असेल तर थोडासा त्रास होतो, पण तो नसून एक शुभ नक्षत्रामध्ये उत्तरा, फाल्गुनी हे रवीचं स्वनक्षत्र, यामध्ये रवी असेल तर स्त्रियांना अतिशय उत्तम प्रकारे वैवाहिक सौख्य मिळतं. आणि शुक्र रवीच्या युतीमध्ये, प्रतियुतीमध्ये चंद्राबरोबर
किंवा गुरु बरोबर युती प्रतियुती करत असेल, पंचमामध्ये शुक्र असेल, त्यावेळेला सुद्धा आपल्याला वैवाहिक सौख्य चांगल्या प्रकारे मिळतं. कुंडलीमधील कोणत्याही स्थानामध्ये म्हणजे 12व्या स्थानामध्ये, ज्याला आपण पापस्थान मानलं जातो, 6, 8, 12 या स्थानांना आपण पापस्थान मानतो. परंतु शुक्र ज्यावेळेला अष्टम स्थानामध्ये येतो त्यावेळेला त्याची पूर्ण दृष्टी कुटुंबस्थानावरती जाते. आणि ज्यावेळेला शुक्र 12व्या स्थानामध्ये येतो त्याचा 9 पंचम योग हा कुटुंब सुखस्थानाशी बनतो. त्यामुळे या दोन्ही स्थानामध्ये ज्यावेळेला शुक्र असतो तरीही वैवाहिक सौख्य चांगला मानतो. शुक्र हा क्रूर नक्षत्रामध्ये किंवा क्रूर ग्रहांच्या सानिध्यामध्ये असू नये. वैवाहिक सौख्य बघत असताना आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की जीवनामध्ये आपला जोडीदार छानसा असावा, अगदी मस्त असावा आणि आपल्याला भरभरून सुख देणारा असावा. अगदी याच प्रकारे शुक्राची अवस्था आपण जर जीवनामध्ये बघितली आणि ती शुभ ग्रह युतीमध्ये असेल तर वैवाहिक सौख्य चांगल्या प्रकारे उत्तम मिळतं. आपण आता जी कुंडली पाहणार आहोत त्यामध्ये त्या कुंडलीचा विचार केला असता ही कुंडली आहे कुंभ लग्नाची आणि इथे सप्तम स्थानामध्ये स्वराशीचा म्हणजे आपल्या स्वतःच्या राशीमध्ये रवी आहे आणि याचबरोबर चंद्र शुक्राची पण युती आहे. या युतीमध्ये सप्तम स्थान पूर्णतः शुभ असल्यामुळे ह्या व्यक्तीला ह्या स्त्रीला अतिशय वैवाहिक सौख्य चांगल्या प्रकारे मिळेल. तिचा पती प्रेमळ, कामात मदत करणारा आहे, त्याला एक मुलगा मुलगी आहे, सून जावई उच्च शिक्षित आहेत, दोन्हीकडचे अतिशय सौख्य भरभरून आहेत, नातवांडे पण चांगली आहेत, कोणाचीही काळजी नाही आहे या स्त्रीला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिची प्रकृती चांगली आहे. कुंभ लग्नाचा राजयोग कारक व सप्तमाचा कारक ग्रह आहे ना तो सप्तमामध्ये आहे. शुक्रावर कोणत्याही पापग्रहांची दृष्टी नाही. उलट शुक्र जो आहे तो सप्तमात असल्यामुळे लग्नानंतर भाग्योदय झाला, कारण शुक्र भाग्येश आहे आणि तो सप्तमामध्ये आहे. त्यामुळे लग्नानंतर याचा भाग्योदय झाला. कुटुंबेश जो गुरु आहे म्हणजे ज्याला कुटुंब स्थानाचा आपण स्वामी म्हणतो तो गुरु आहे ना, त्या गुरुमुळे तो भाग्यात असल्यामुळे त्या गुरुमुळे त्यांना कुटुंबातले लोक अतिशय चांगले आणि समंजस मिळाले. या स्त्रीला समजून घेऊन बरंचसं सौख्य समाधान झालं. पतीचा कारक रवी सप्तमात म्हणजे सप्तमेश सप्तमात बलवान आणि तोही चंद्र शुक्राबरोबर, त्यामुळे या स्त्रीला अतिशय चांगल्या प्रकारे वैवाहिक सौख्य मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवी रवीच्या नक्षत्रात आहे, उत्तरा फाल्गुनी. त्यामुळे ही कुंडली जी आहे वैवाहिक सौख्यासाठी अतिशय उत्तम आहे. वैवाहिक सौख्याचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आज आपण इथेच थांबूया. खेळ ग्रहांच्या कार्यक्रमामध्ये अशाच काही विषयावरती चर्चासत्र चालूच राहणार आहे. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.